काय एक धाव कंप्लीट मात्र होते. दुसरीचा प्रयत्न वेगवान गतीने फेकी केली जाते तोपर्यंत वाईट थ्रो पाहायला मिळतोय. तोपर्यंत 2 धावा कंप्लीट केल्या जात आहेत. नवीन मॅच आपण सध्याच्या स्थितीला पाहतोय. भैरव स्पोर्ट्स तावडे विरुद्ध मोरे 11 शिराळी वारून. तर बॅटन बॉलचा संपर्क यावेळेस होत नाही. वेगवान गतीने चेंडू पाहायला गेलं तर पाहायला मिळाला हर्षदचा खेळ या मॅच मध्ये आपल्याला पाहायला मिळतो. एका बाजूला स्ट्रायकिंग एंडला हर्षद आहे तर दुसऱ्या बाजूला स्ट्रायकिंग एंडला जिगर. तर बॉलिंग ट्रॅक वरती सागर आपण पाहतो. सुरुवात दोन्ही संघांची चांगली होताना पाहायला मिळते. फुलटॉस बॉल होता यावेळेस मात्र बॅटन बॉलचा संपर्क काही खास होताना पाहायला मिळत नाही. आणि त्यानंतर येतो हा निर्धाव चेंडू. गोलंदाजाला जेवढे चेंडू येत आहेत निर्धाव तेवढा मात्र आत्मविश्वास वाढताना पाहायला मिळेल. आणि धावसंख्येचं समीकरण स्थिरावताना आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळाले. सुरुवात 2 ने होते पुन्हा पाहायला मिळाली होती. त्यानंतर 2 चेंडू येताना पाहायला मिळते निर्धाव. गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होतोय सागर. बॅटन बॉलचा संपर्क पुन्हा एकदा होताना पाहायला मिळत नाही. चांगला संवाद क्षेत्रक्षणामध्ये आपल्याला पाहायला मिळते. निर्धाव चेंडू यावेळेस पाहायला गेलं तर ऑफसाईडच्या दिशेने चांगला स्ट्रोक खेळाय. चेंडूला पाठवलं यावेळेस पाहायला गेलं तर 4 धावांसाठी एक कलात्मक स्ट्रोक आपण पाहतोय. फलंदाज हर्षदच्या बॅट मधून धावसंख्येला मात्र उच्चांक गाठण्याचं काम होताना पाहायला मिळते. धावसंख्या 6 5 चेंडूंच्या समाप्तीनंतर. आता शेवटचा चेंडू आपल्याला पाहायला मिळेल. शेवटच्या चेंडूवरती काय होईल फलंदाज की गोलंदाज कोणाचं वर्चस्व आपल्याला पाहायला मिळेल. शेवटचा महत्वाचा निर्णायक चेंडू पॉवर प्लेचा. गतीमध्ये परिवर्तन. चेंडूच्या खाली क्षेत्ररक्षक पाहायला मिळेल. एक धाव येताना पाहायला मिळते. धावसंख्या 7 या आकड्यावरती. हॅलो, चला स्पीडअप करायचंय. स्कोर पोहोचतो. पाहायला गेलं तर या खेळाडूंच्या माध्यमातून धावसंख्या वेगवान गतीने बनवण्याचा प्रयत्न होतो. परंतु धावसंख्या बनवण्यासाठी योग्य पाहायला मिळतील. धावसंख्येमध्ये बदल होताना पाहायला मिळेल समीकरणात. यावेळेस जो फटका खेळायचा होता या अगोदरच्या चेंडूवरती तो फटका मात्र या चेंडूवरती खेळताना पाहायला मिळतो. येताना पाहायला मिळतो. हर्षदच्या बॅट मधून षटकार. हर्षदने आपल्या संघाला आनंद देणारा फटका खेळलाय. हा फटका येतोय 7 धावांसाठी. धावसंख्येमध्ये बदल होतोय. धावसंख्या 14च्या घरामध्ये. यावेळी देखील चांगला स्ट्रोक आहे परंतु सागर चेंडूच्या खाली आणि इथे मात्र कॅच ड्रॉप झाले. चांगला प्रयत्न
होताना पाहायला मिळालाय. 2 धावा यशस्वीरित्या इथे मात्र प्राप्त होताना पाहायला मिळाले. धावसंख्येमध्ये होताना पाहायला मिळतोय बदल. धावसंख्या 16च्या घरामध्ये जाताना पाहायला मिळेल. तिथे मात्र पाहायला गेलं तर पूर्णपणे समीकरणात बदल होताना पाहायला मिळालाय. या फलंदाजाला जीवनदान थोडक्यात मिळताना पाहायला मिळते. यावेळेस मात्र पाहायला गेलं तर फलंदाज क्लीन बोल्ड होताना पाहायला मिळतंय. फर्निचर डिस्ट्रॉय यावेळेस फलंदाज हर्षद या खेळाडूचा ज्याच्या बॅट मधून एक चौकार आणि एक षटकार येताना पाहायला मिळेल. येस नवीन बॅटर येताना पाहिलं तर रुपेश यावेळेस आडव्या बॅटने फटका खेळा बॅकवर्ड स्क्वेअर रिजन मधून फटका खेळण्याचा प्रयत्न होता परंतु पाहायला गेलं तर डीप मधून क्षेत्ररक्षक येतोय. धावसंख्येमध्ये 1 ने बदल होताना पाहायला मिळेल. त्याला स्पीडअप करायचंय. चांगली गोलंदाजी यावेळेस मात्र पाहायला गेलं तर डॉट बॉल येताना धावसंख्या 17च्या घरामध्ये त्याला स्पीडअप करायचा. 2 षटकांचा शेवट झाला. धावसंख्या 17 आपल्याला पाहायला मिळते. त्याला स्पीडअप करायची विनंती असेल या मॅच मध्ये. तिसरं षटक घेऊन येते गोलंदाज उत्तम. उत्तमला आता मात्र उत्तम गोलंदाजी करावी लागेल. 2 षटकांचा शेवट 17 धावसंख्या. यावेळेस पहा लिडगेज फलंदाज बाद होताना पाहायला मिळतो. रुपेश हा खेळाडू खेळपट्टीच्या बाहेर चेंडू घेऊन जातो बॅटची कडा. फलंदाज रुपेशला गोलंदाज उत्तम चांगला शिकून जातोय धडा. कडा आणि धडा याचं समीकरण. यावेळेस रुपेश हा खेळाडू खेळपट्टीच्या बाहेर. पाहायला मिळते डिक्लेअर स्वरूपामध्ये एक सिंगल धावसंख्येमध्ये मध्ये होताना पाहायला मिळतोय. बदल स्कोर बोर्ड 1 ने पुढे सरकताना पाहायला मिळेल. यावेळेस देखील लिडिंग एज सागर देखील खेळाडू बाद होताना पाहायला मिळतो. एका पाठोपाठ एक खेळाडू खेळपट्टीच्या बाहेर 2 खेळाडू लिडिंग एजच्या माध्यमातून बाद होताना पाहायला मिळाले. नवीन खेळाडू अभि होताना पाहायला मिळतो.
ऑनसाच्या दिशेने फटका खेळा, चेंडूच्या खाली क्षेत्ररक्षक झेल पकडला, कोणतीही चुकी नाही. विकेट महत्वपूर्ण पडताना खेळाडू खेळपट्टीच्या बाहेर यावेळेस जाताना पाहायला मिळते. आले आणि त्यानंतर पाहायला गेलं तर उत्तमने चांगली गोलंदाजी केली. येस, ओव्हर हॅट्रिक करताना पाहायला मिळाला. 4 चेंडूंमध्ये 3 महत्वपूर्ण विकेट. संपूर्ण या खेळपट्टीवरती पाहायला गेलं तर 4 विकेट आतापर्यंत मिळालेत. यावेळेस देखील चेंडूचा खेळ पाहायला गेलं तर डॉट बॉल येताना पाहायला मिळतोय. पंचांकडून निर्धाव चेंडूचा खेळ पाहायला मिळतोय. डॉट बॉल येताना पाहायला मिळतोय. यावेळेस चांगल्या टप्प्याचे चेंडू पाहायला मिळालेत आणि महत्वपूर्ण खेळ आपण पाहतो. शेवटचा बॉल यावेळेस मात्र पाहायला गेलं तर विकेट पडल्यानंतर या तिसऱ्या षटकामध्ये एक चौकार नक्कीच येताना पाहायला मिळतो. चला मागील मॅचचा मॅच टोटल या संघाचा. येस, मागील मॅचचा मॅच अमोल पाटील त्यांनी मात्र डेडिकेट केली जाते मॅन ऑफ द मॅच सुनील या खेळाडूंना. चला या मान्यवरांच्या शुभ हस्ते त्यांना देण्यात येईल या मॅचचा मॅन ऑफ द मॅच मेडल. येस, येस, अमोल जाधव यांच्या शुभ हस्ते देण्यात येतो मॅन ऑफ द मॅच सुनील या खेळाडूंना. चौथं षटक नितीन घेऊन येताना पाहायला मिळतं. ऑनसाच्या दिशेने फटका घ्या, चेंडूच्या खाली क्षेत्ररक्षक झेल पकडण्यासाठी कुठेतरी काहीतरी वेगळं क्षेत्ररक्षण करण्याचा प्रयत्न करतो. एक वेगळं समीकरण या कॅच पकडताना चौकार येताना पाहायला मिळतोय. परंतु क्षेत्ररक्षणामध्ये जेवढा चुका होतील तेवढा मात्र धावडे संघाला खूप भक्कम साथ देताना पाहायला मिळतील आणि त्यानंतर समीकरणात बदल होताना पाहायला मिळेल. धावसंख्या आता मात्र 4 ने पुढे सरकतील. 26 या आकड्यावरती 26 धावा. जिगर या खेळाडूचा खेळ या मॅच मध्ये चांगला होणं महत्वाचं आहे. बॅटन बॉलचा संपर्क होत नाही. कॅच ड्रॉप झाल्यानंतर हा चेंडू येतोय निर्धाव. गोलंदाज पुन्हा एकदा स्वतःकडून करतोय कमबॅक. कारण की जरी काच क्षेत्ररक्षकाने सोडला असेल तरी सुद्धा धावा मात्र धावफलकावरती लागताना पाहायला मिळाले संघाच्या आणि त्याच कारणामुळे ऑफसाईडला यावेळेस मात्र चांगला प्रयत्न मात्र केला झेल पकडण्यासाठी, परंतु एक धाव रोखू शकत नाही. दुसरीचा प्रयत्न देखील होताना पाहायला मिळते यशस्वी. 2 धावा धावफलकावरती. क्षेत्ररक्षण करताना फटका खेळलाय. यावेळेस मात्र चेंडू खाली सागर वेगवान गतीने येते. एक सिंगल येते. दुसरीचा प्रयत्न यावेळेस मात्र चुकी झाले आणि एका धावेपर्यंत दुसऱ्या धावेमध्ये 2 धावा यशस्वी.
यावेळेस पहा डॉट बॉल येताना पाहायला मिळाला, परंतु फेकी केली जाते. तोपर्यंत येतो निर्धाव चेंडू. 5 रनचा खेळ, टार्गेट सेट करणारा चेंडू यावेळेस आपल्याला पाहायला मिळेल. लक्ष प्राप्तीसाठी आता मात्र शेवटचा चेंडू आहे आणि किती धावा ठेवल्या जातील. आडवा बाटण्या फटका खेळायचं की झालं शेवटच्या चेंडूवरती. धाव संख्या 14 खर्च करते गोलंदाज नितीन शेवटच्या षटकात आणि धाव संख्या 36 आणि 37 धावांचं लक्ष ठेवण्यात आलं. 47 रन्स टू विन. 24 चेंडू आणि 37 धावांचं लक्ष. या दोन्ही संघातील विजेता संघ आणि पुढील होणारी मॅच शिवराज स्पोर्ट्स कोतोली.
पुढे सागर आणि प्रकाश आपल्याला पाहायला मिळते आणि गोलंदाज देखील प्रकाश आपल्याला पाहायला मिळतो. काय जो ड्रॉप झाले पहिल्याच बॉल वरती, रनआउटची संधी निर्माण झाली, चुकी झाली यावेळेस. स्ट्रायकिंग एंड वरती सागर आणि नॉन स्ट्रायकिंग एंडला आता प्रकाश आपल्याला पाहायला मिळेल. एक सिंगल येताना पाहायला मिळते. 2 धावा येताना पाहायला मिळत आहेत. माफ करा. यावेळेस फक्त चेंडूला दिशा दाखवली जाते, परंतु चांगला प्रयत्न झेल पकडण्यासाठी फेकी केली जाते. तोपर्यंत 2 धावा पुन्हा एकदा कंप्लीट होत आहेत. यावेळी देखील चांगला स्ट्रोक पाहायला मिळतो. यावेळी देखील षटकार आहे. 6 धावा, चांगला स्ट्रोक, पॉवर प्ले मध्ये पॉवर प्ले होताना पाहायला मिळते सागर या खेळाडूची. हॅलो, येस, या चेंडूवरती येतो षटकार. हा तो षटकार आणि षटकाराच्या साह्याने धावसंख्या 14 च्या घरामध्ये. पॉवर प्ले चांगला जाताना पाहायला मिळतो बॅटिंग करणाऱ्या संघासाठी. सुरुवातीच्या 4 चेंडूवरती 14 धावा येताना पाहायला मिळते. एक षटकार, एक चौकार, 2 दुहेरी धावा, 2 शेवटचे बॉल. फुलटॉस चेंडू खाली क्षेत्ररक्षक पोचेल, परंतु 1 पॉइंट चेंडूची वाट पाहत होता. वाट पाहता पाहता वाट लावून निघून जातोय. यावेळेस तो पुन्हा एकदा चौकार. 18 धावसंख्या आणि शेवटचा चेंडू आता मात्र बाकी असेल. शेवटच्या चेंडूवरती कशा पद्धतीने आता खेळताना पाहायला मिळेल महत्वाची मॅच. आणि पूर्णपणे ANP लाईव्ह यांच्या माध्यमातून तुम्ही रिप्ले टेलिकास्ट देखील पाहू शकता. ज्या पद्धतीने फलंदाजाने सरळ बॅटने फटका केला 30 सर्कलच्या बाहेर आणि हा येतोय षटकार, चौकार माफ करा. तर षटकार 1 आणि चौकार 2 येताना पाहायला मिळालेत. असा खेळ आतापर्यंत पाहायला मिळतोय. यावर चांगला स्ट्रोक पाहायला मिळतोय. षटकार हा येताना पाहायला मिळालाय. धावसंख्या 24 या आकड्यावरती. षटकार 2 आणि 2 चौकारांच्या मदतीने धावसंख्या निघून जाते 24 या आकड्यावरती. जिथे मात्र प्रकाश आपल्या संघाला अंधारामध्ये घेऊन निघून जातो. आता नवीन गोलंदाज कोण असेल, कारण की पहिल्या षटकामध्ये 24 धावा म्हणजे येणाऱ्या काळामध्ये 18 चेंडू आणि
बनवायचे आहे 13 धावा. 18 चेंडू 13 धावा. धावसंख्या 25. आता 12 धावांची गरज, 3 चौका 2 षटकार हे समीकरण बाकी असेल, परंतु गोलंदाजीमध्ये कशा पद्धतीने 12 आतापर्यंत धावा डिपेंड केल्या जातील. 25 धावांचा खेळ झाला आतापर्यंत. धावसंख्या समीकरण पाहता 26. अकरा धावांची गरज आहे. पुन्हा एकदा ऑफ साईडला चांगला स्ट्रोक खेळला होता. जिगरा चेंडूच्या खाली वेगवान गतीने येतोय. फेकी मात्र स्ट्रायकिंग एंडला करण्याचा प्रयत्न होतोय. बॅकअप साठी क्षेत्ररक्षक आहे. 2 धावा पुन्हा एकदा येताना पाहायला मिळतात. स्कोर बोर्ड पुन्हा एकदा पुढे सरकतोय. 28 या आकड्यावरती 28 रन्स, 28 धावा. समीकरणात बदल होते. 28 या आकड्यावरती 9 धावांची गरज. सचिनची गोलंदाजी आपण पाहतोय सध्याच्या स्थितीला. ऑनसाईडच्या दिशेने फटका घेण्याचा प्रयत्न, फेकी केली जाते. यावेळेस मात्र बेल्स उडवली. चांगली फेकी बनावी लागेल. मास्टर माइंड सागर फलंदाज बाद होताना पाहायला मिळतोय. कुठेतरी आडव्या बाटने फटका घ्यायचा होता. गोलंदाज थांबला. त्यानंतर मात्र स्वतःच्या फॉलो थ्रो मध्ये विकेट मात्र प्राप्त केली. यावेळी देखील एक सिंगल येते. एका सिंगलने धावसंख्या पुढे सरकताना 30 या आकड्यावरती 30चा आकडा मात्र स्पर्श केलाय. परंतु आता फक्त 7 धावांची गरज आहे आणि 7 धावा किती चेंडूंमध्ये येताना पाहायला मिळतील हे बघणं महत्वाचं आहे. आतापर्यंत फ्लिक करण्याचा प्रयत्न होता. चेंडू खाली क्षेत्ररक्षक आहे. एक सिंगल येताना पाहायला मिळेल. धावसंख्येचं समीकरण 1 ने पुढे सरकताना आता मात्र 31 या आकड्यावरती 6 धावांची गरज. आणि षटकाचा खेळ आतापर्यंत पाहायला गेलं तर गोलंदाजी सचिनची आपण पाहतोय. 6 चेंडू होताना पाहायला मिळालेत आणि 12 चेंडू मध्ये 6 धावांची गरज आहे.